माझं बजरंगचं त्यानं भरपूर नाव केलंय. मला बैलगाडी क्षेत्राला चिक्या हा बैलानं ओळख दिली आणि त्याच्यापासून नाद आम्ही जोपासला होता. तोच आज आमच्यात घरातला एक सदस्य भाव असल्यासारखा आमचा एक तो निघून गेला. माझ्या वाड्याचा मालक होता तो. माझ्या घरात काय नसताना माझी लक्ष्मी आणली मला भरभरे आणून दिली. ते निघून गेलाय आता. तिथून कवा यायचं मी कवा बघायची त्याला. मित्रांनो, सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल या गावाशेजारी असणारं खेडेगाव कुंभारगाव. या कुंभारगावची ओळख तशी फार जुनी आहे. या गावचा जर्सी बैल हा महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारा बैल होऊन गेला. याच गावची निलाई देवी प्रसन्न ही देवी प्रसिद्ध आहे. आणि तिसरं या ठिकाणचं या गावचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राला ओळख करून देणारा चिक्या बैल. या चिक्या बैलाच्या आज तिसऱ्या दिवशी या ठिकाणी हे सगळे लोक जमलेले आहेत. चिक्या बैलानं महाराष्ट्रभर या गावाचं नाव केलं आणि त्याचबरोबर या बैलाचे मालक खंडू तात्या व बजरंग भाऊ यांची ओळख महाराष्ट्रभर या चिक्या बैलानं करून दिली. वृद्धापकाळामुळं या चिक्या बैलाचं निधन झालं. आज या बैलाचा तिसरा दिवस होता. जसं माणूस गेल्यानंतर जशा प्रकारे भावना व्यक्त करतात, पाठीमागं त्याचे तिसरा असेल दुखवटा असेल या सगळ्या गोष्टी लोक करतात, त्याच प्रकारे या चिक्या बैलाच्या बाबतीत खंडू तात्या व बजरंग भाऊ यांनी केलं. या बैलाची समाधी बांधली. या समाधीवरती आज तिसऱ्या दिवशी सर्व काही पूजा अर्चा सर्व काही विधी होणार आहेत. मित्रांनो, चिक्या बैल खंडू तात्या यांनी बंदीच्या काळामध्ये पाळलेला होता. बजरंग भाऊ यांनी घेतलेला होता आणि अगदी शर्यत बंद असतानासुद्धा या चिक्या बैलाची देखभाल करून त्याला जोपासलं होतं. या चिक्या बैलानं महाराष्ट्रभर अनेक मैदानं गाजवली, अनेक नवीन खोंड तयार केली. आज या चिक्या बैलानं जी ओळख महाराष्ट्रभर या गावाची बजरंग तात्यांची आणि या ठिकाणी त्यांच्या मालकांची खंडू तात्यांची करून दिली, ती ओळख आज आपण बघतोय. मित्रांनो, या चिक्या बैलाच्या तिसऱ्या दिवशी भागातील जिल्ह्यातील अनेक बैलप्रेमी या ठिकाणी बैल मालक आलेले आहेत. या चिक्या बैलाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत. दुःखाच्या या प्रसंगी अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभा राहत आहेत. बजरंग भाऊ तर या ठिकाणी डोळ्यातून अश्रू वाहून रडत आहेत. खरंच माणूस गेल्यानंतर ज्या प्रकारे माणसाच्या आठवणी पाठीमागं राहतात, तशाच प्रकारे या बैलाच्याही आठवणी कायमच्या पाठीमागं राहाव्यात यासाठी हा सगळा या ठिकाणी यांनी विधी उरकलेला आहे. या माध्यमातून चिक्या बैलाची समाधी अखंड या ठिकाणी राहावी म्हणून खंडू तात्या व बजरंग भाऊ यांनी अशा प्रकारे एक समाधी उभा केलेली आहे. चिक्या बैलाचं शेवटच्या क्षणी वय साधारण 16-17 वर्षाचं होतं. आकस्मित या ठिकाणी किरकोळ आजार झाल्याचं निमित्त झालं व बैलाने या ठिकाणी देह ठेवला. त्यावेळेला त्याच्यासोबत बजरंग भाऊ व या ठिकाणी खंडू तात्या होते. पहाटे 3च्या सुमारास रविवारी या बैलानं या जगाचा निरोप घेतला. चिक्या गेला, पण चिक्याच्या आठवणी मात्र पाठीमागं सगळ्यांच्या मनात सोडून गेला. या चिक्या बैलानं अनेक नवीन खोंड या ठिकाणी तयार केलेले आहेत. नवीन वासरांना या ठिकाणी तयार केलेलं आहे. शर्यतीला पळण्यासाठी नवीन वासरांना दिशा दाखवून दिलेली आहे. आज या चिक्या बैलाच्या या दुखवट्यासाठी परिसरातील भागातील तसेच जिल्ह्यातील अनेक लोक सहभागी झालेले होते. त्याचबरोबर या चिक्या बैलाला सांभाळणारे, लहानपणापासून बघणारे, त्याच्यासोबत असणारे महिला भगिनी, माता भगिनी यांनी या ठिकाणी समाधीचं दर्शन घेतलं.
चिक्या बैलाला ज्या प्रकारे शर्यतीला नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मित्रपरिवारांनी वेळोवेळी सहभाग घेतला, त्याच चिक्या बैलाला सांभाळण्यासाठी याच माता भगिनींनी त्या चिक्या बैलाचा सांभाळ केलेला होता. असा हा चिक्या बैल आज आपल्यात नाही, याचं दुःख या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. फुलं चिक्या बैलाच्या समाधीवर ठेवत असताना, हार घालत असताना अनेकांचे हात थरथरत होते, अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभा राहत होते. आज चिक्या बैल आपल्यात नाही, तो पुन्हा परत येणार नाही याची जाणीव या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती होती. मात्र हा चिक्या बैल आपल्या दावणीला होता आणि या चिक्या बैलामुळं आपल्याला चांगलं नाव, प्रसिद्धी, समाधान मिळालं याचं या ठिकाणी भावनाही या सगळ्यांच्या चेहऱ्यावर होती. घरामध्ये चिक्या बैलाच्या फोटोचा पूजनाचा विधी चाललेला असताना अनेक लोकांनी या ठिकाणी डोळ्यामध्ये अश्रू आणले. मरावे परी कीर्तिरूपे उरावे ही शिकवण या चिक्या बैलानं जणू माणसानं दिलेली होती. जगायला तर सगळेच येतात, पण मेल्यानंतरसुद्धा पाठीमागं आपली आठवण लोकांनी काढावी यासाठी कर्तृत्व असावं, असं कर्तृत्व या चिक्या बैलानं सगळ्यांना करून दाखवलं होतं. याची भावना व्यक्त करताना अनेक लोक या ठिकाणी डोळ्यामध्ये अश्रू आणत होते. चिक्या बैलाची आठवण अनेकांना येत होती आणि याची भावना लोक व्यक्त करत होती. हनुमंत विलास लाड, तंटामध्ये अध्यक्ष कुंभारगाव. चिक्या बैली लहान मुलासारखं बजरंग बापूंनी सांभाळा. त्यांच्या कुटुंबात भीमराव बापू, बजरंगचा मुलगा, काकू, आई माणसागत त्यांनी तिची देखभाल केली. शेवटी ती कसं आहे, हातानं गेल्यावर काय राहत नाही. त्या कुटुंबानं लहान मुलापेक्षा चांगला बैल सांभाळा आणि त्यासनी त्याची उणीव भासते. लहान मुलासकट त्यांना शिंगालेलं नाही कधी. कोणी गेलं तरी ती पायाला व्हायला नाही, शिंगाला व्हायला नाही, मारलं नाही कोणाला. सांगितलं काय ऐकायचं, बस म्हणलं बसायचं, उठ म्हणलं की उठायचा. तेव्हा सांगाल तेवढं कमी आहे. पांडुरंग सकाराम जमदाडे, गाव सांगा. गाव कुंभारगाव. चिक्या बैलाबद्दल चिक्या बैलावर चिक्या असा होता, माणूस एखादा डिरक म्हटलं डिराक डाळ देशी चिक्या, काही तर चिक्या नव्हता. चिक्यानं बरोबरच आणलं गाडीचं आणि माणसाचं त्याच्यावर प्रेम होतं, गावाचं नाव होतं, त्याच्यामुळं असा तो चिक्या होता. उगाच बायका पोर रडत नाही त्याच्यासाठी, धाड माणूस बेला रडत नाही, एवढी रडते ती. तिने बजरंगनं चांगल्यापैकी सांभाळला आणि बजरंगाला त्यानं चांगली साथ बी केली त्याच्या ह्यात. आणखीन गावाचं बी त्या चिक्या बैलांना नाव केलं. आणि शर्यतीला कायम नंबराचा असायचा. बंदीच्या काळात सुद्धा बजरंग भाऊनी चांगली देखभाल केली, चांगली केली. माझं नाव काशीनाथ तांदळे, माझं गाव वांगे आहे. मी अनेक ठिकाणी बैल विकलीत. बैल व्यापारी आहे. ज्या ठिकाणी कुठंही अड्डा भरतो त्या अड्ड्यात माझी दिलेली 2 तरी बैल असतात. त्याप्रमाणे एक कुंभारगावची ओळख 3 ह्याची आहे. ह्या कुंभारगाव एवढं भाग्यवान आहे 3ही, की एक पहिलं म्हणजे निलाताईचं देवस्थान या गावात आहे, त्याच्यामुळं कुंभारगावची ओळख. दुसरं म्हणजे ह्या गावातला जर्सी बैल पळत होता, त्याची एक दुसरी ओळख. आणि तिसरी ओळख म्हणजे हे बजरंग चव्हाणाचा चिक्या पळत होता आणि ती निलाताईच्या नावावर गाडी जर्सीचीही पळत होती आणि ह्या चिक्याचीही पळत होती. ह्या बैलाची ओळख आहे. आणि भीमराव चव्हाणाला 2 मुलं नव्हती, चिक्या हा 3रा मुलगा होता, म्हणून त्याचा आजपर्यंत सांभाळ केला. एक मुलगी असून अशी 4 मुलाचा सांभाळ त्यांनी आजपर्यंत त्या बैलाचा मुलासारखा सांभाळ केला. आणि तो बैल मी मित्राला पैसे वगैरे असा म्हणून दिला होता आणि त्यानेही मित्रासारखं मित्रत्व दावलं. आज अखेर 12 ते 13 वर्ष झाले. ज्या वेळेला येईल त्या वेळेला त्या पशूनं माझी ओळख विसरली नाही. बजरंगनं त्याचा सांभाळ केला, मी दिला, पण ज्यावेळी येईल त्यावेळी तो ओळख विसरला नाही. माणूस ओळख विसरतो पण बैल विसरत नाही. ज्याप्रमाणे पुण्यातील
मन्या बैलाचं ज्या पद्धतीनं त्या मालकानं ही केलं त्याच्यानंतर बजरंग कुंभारचा नंबर लागतो की बैलावर प्रेम असणारं त्याचं श्राद्ध घालणं ज्यापर्यंत माणसाची रूढीप्रमाणे आपण करतो 10वा 11वा 13वा त्या पद्धतीनं त्या कुटुंबानं केला त्याच्याबद्दल मी त्या कुटुंबाचं त्या शोक ह्याच्यात सामील आहे. माझ्याकडं 2 खोंड आणून बांधली होती दोघांनी. ती कोंड पळणं ती म्हटल्यावर आम्ही माझ्याच टेम्पोतनं वांगीला गेलो आणि तात्याने फेरं टाकलेला असताना त्यातला खोंड आपल्या टेम्पोत भरला आणि आमचा खोंड त्यांच्या टेम्पोत भरला आणि इथं आणून उतरला. काय इथून मग इकडं तिकडे याप करून स्वराला लावला. बक्षीस घ्यायला लागला. पुन्हा मी सोडायला होतो. मला वांगीत टाकलं उचलून तेव्हापासून मी त्याला हात लावला नाही. फक्त सोडायचा काय हे करायचं टेम्पोत भरायचा आणि घेऊन जायचं एवढं बोलून आपलं चिक्याला समाधान करतो. फक्त आम्हाने माणसाचं आणलं तर त्या बैलानं आणलं गुलालाला सारखं निनाताईच्या पांढरीत. बाकी काय नाही. निलाताई प्रसन्न कुंभारगाव 96-97च्या साली कुंभारगावचा जर्सी बैल पळत होता. त्यांचे मी मालक आहे. 96-97 साली कुंभारगावच्या जर्सीने पूर्ण महाराष्ट्रातलं मैदान गाजवलं होतं आणि त्या मैदानात बैलाला जोड नव्हती. त्यावेळेला बऱ्याच गाडीवान शौकीन होते. आमचे गौंडवाडीचे बापू असायचे, आल्लीशेठ असायचे, वारणा हॉटेलवाले असायचे, पुन्हा निवासताते असायचे, काल्याचा सुगर असायचा. बरेच बैल पळाली पण त्या बैलामध्ये आपल्या बैलाला जोड नसायचे. रेटऱ्याचे पैलवान असायचे, अंधा पैलवान. सगळ्यांच्या सान्निध्यातनं कुणाचा हेवा देवा न करता बैल आपला पळाला आणि चांगल्या पद्धतीनं गाडी विट्याच्या मैदानावर आपण 96-97 साली जिंकलं मैदान. त्यानंतर निवासतात्याच्या मैदानावर 6-7 दिवसानंतर गेलो होतो. त्या ठिकाणी पुण्याची गाडी तात्यानं मागवून घेतली होती. ती गाडी बैलानं मारली. अशा पद्धतीचा जर्सी होता. आणि आता त्याच नंतर बंद काळात आमचा चिक्या म्हणून एक बैल होता. त्या जिक्या बैलानं आमची वासरं शिकवली. हे जवळजवळ 10 ते 15 वासरं आमची चांगल्या पद्धतीने आता पळत आहेत. आणि चिक्यानंही त्या बंद काळात चालू झाल्यानंतर 8-10 मैदानं चांगले 1-1 नंबरची घेतली. अशा पद्धतीचा आमचा चिक्या होता. तो आमच्या आज ह्याच्यातून आमच्यातून निघून गेलेला आहे. तरी आम्हाला खूप मोठं दुःख झालं आहे त्या चिक्याचं. आणि त्याच निमित्तानं आम्ही आज चिक्याचा तिसरा घेतलेला आहे. आज अशा पद्धतीने आम्ही सगळा म्हणजे बैलांच्या वर प्रेम करतो. त्यामुळं आम्ही बैलांचं प्रेमी आहोत. आणि त्या सगळ्या कार्यक्रमाला आमचे विजयभाऊ साखराचे आलेले आहेत. चिक्याचं गेलं म्हणून आम्हाला समजलं म्हणून आम्ही इथवर आलो आहे आता. तर चिक्या असा बैल होता त्यानं बराचसाच अनुभव आम्हाला म्हणजे शिकवूनच गेला. बरीचशी वासरं शिकवली, मालकाचं पण नाव केलं. महत्त्वाचं म्हणजे आमचा वजीर बैल त्याच्या ह्याच्यातून शिकला. तास शिवायचं नाही किंवा थेटच पळायचं, दुई खांदी व्यवस्थित पळायचं हे त्या बैलानं शिकवलं. त्या बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही आज इथंवर आलो सगळ्या गावाच्या वतीनं आणि बैलगाड्या संघटनेच्या वतीनं. चिक्याला आम्ही लहानपणापासून चांगला सांभाळला, सेवा केली तिची व्यवस्थित. पोटच्या पोरासारखा सांभाळला. चिक्या चांगला होता. आज माझ्या 2 मुलासारखा तो मुलगाच होता. चिक्या अशा पद्धतीने लहानपणापासून आम्ही चांगला सांभाळला त्याला. पोटच्या पोरागतने सगळ्या गोष्टी घेणं तो सुखी होता. संपूर्ण कुंभारगावचं नाव केलं त्यानं. आमच्या समाजात, आमच्या दारातनी सगळ्या बायका पोरातनी सगळ्या कुटुंबमध्ये तो म्हणजे लाडकाच असल्यासारखं होतं. चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यानं. जाईल तिथं नंबर घेतलं सगळं.
आज तो आम्हाला सोडून गेला आणि आज तू सोडून आमच्या ह्याच्यातनं कुटुंबातनं सगळा निघून गेला. बोल माझ्या लेकराला सांभाळ इकडे. माझ्या लेकराला कधी मी सांभाळला होता त्याला, कधी मारलं नाही मला त्यानं. माझा तिसरा लेकच म्हणून मी त्याला सांभाळला. ड्रायव्हर बोल की. माझ्या वाड्याचा मालक होता तो. माझ्या घरात काय नसताना माझी लक्ष्मी आणली मला भरभरे आणून दिली. त्यानं निघून गेलाय आता. आमच्या घरातला एक सदस्य गेले का आम्हाला दुःख वाटतंय बसला. आम्ही आमच्या कुटुंबात सुखी आहे, पण आमचं एक माणूस गेले का दत्ता आमचा बैल गेलाय, त्यामुळे लय वाईट आहे सगळ्यात आमचं विषय. या हा मी काशीनाथ तांदळे वांगी ह्याच्यापासून यांच्याकडून विकत घेतला होता. तो आमच्या जवळपास 18 ते 19 वर्ष त्याचा पूर्ण घरातला एक सदस्य असल्यासारखा सांभाळ केला होता. त्याच्यानंतर त्याचे गुण जे होते ते अतिशय चांगले होते. तो जरी हातातनं सुटून गेला तर कायम देवीच्या दर्शनाला तो स्वतः मोकळा जाऊन येत होता. गेल्यानंतर शर्यतीत ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी माझं बजरंगचं त्यानं भरपूर नाव केलं आहे. मला बैलगाडी क्षेत्राला चिक्या हा बैलानं ओळख दिली आणि त्याच्यापासून नाद आम्ही जोपासला होता. तोच आज आमच्यात घरातला एक सदस्य भाव असल्यासारखा आमचा एक तो निघून गेला. त्याला पूर्ण कुंभारगाव ग्रामपंचायत, योद्धा फाउंडेशन, कुंडल ग्रामपंचायत, वजीर फॅन्स क्लब, चिक्या फॅन्स क्लब, शेरा फॅन्स क्लब या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. मित्रांनो, चिक्या बैल बजरंग भाऊंना या सोडून गेला, पण बजरंग भाऊंनी या ठिकाणी चिक्या बैलाची आठवण मात्र ठेवलेली आहे. त्यांच्या दावणीला आजही इतर बैल आहेत. ज्या ठिकाणी चिक्या बैल बांधला जात होता ते शेड असेल, ती जागा असेल, हे बजरंग भाऊ डोळ्यात पाणी आणून येणाऱ्या सर्वांना दाखवतात आणि चिक्या बैलाचा मोठेपणा सांगतात की चिक्या बैल कसा होता, तो या ठिकाणी राहत होता, या ठिकाणी बांधला जात होता. इतर ठिकाणी कुठेही बांधला तरी चिक्या बैल उभा राहत नव्हता, थांबत नव्हता. याच ठिकाणी चिक्या बैलाची जागा होती. आज या बजरंग भाऊंच्या खंडू तात्यांच्या दावणीला इतर बैल आहेत, इतर खोंडा आहेत, वासरं आहेत, जनावरं आहेत. मात्र चिक्या बैलाची मोकळी झालेली ही जागा मात्र आजही या ठिकाणी मोकळीच आहे आणि भविष्यात ही भरून येणार नाही. या गाडीला पळालेला चिक्या बैल, या गाडीलाही आज या चिक्या बैलाची आठवण येत आहे. या जनावरांनाही चिक्या बैलाची आठवण येत आहे. चिक्याचं अल्पशा आजारानं निधन झालं. कुंभारगाव ग्रामपंचायत, तसेच शेरा फॅन्स क्लब कुंभारगाव, वजीर फॅन्स क्लब किल्ले मच्छिंद्रगड कुंभारगाव आणि तसेच कुंभारगाव कुंडली यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. योद्धा फाउंडेशनच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली चिक्यास वाहतो. महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शर्यत चालक, मालक, शौकीन, शेतकरी, मी विजयभाऊ जाधव, सर्व संघटना या सर्वांच्या वतीनं या चिक्या बैलास भावपूर्ण श्रद्धांजली.